खूप जास्त प्रयत्नानंतर अखेरकार विशाखा आणि आदित्यचं लग्न होतं. आता या दोघांचं लग्न म्हणजे लव्ह मॅरेज आणि यांनी लग्न व्हायच्या अगोदर एक नवस केला होता की जर आमच्या दोघांचं लग्न झालं तर आम्ही दोघंजणं जोडीनं बालाजीच्या पाया पडण्यासाठी येऊ. आणि या दोघांचं लग्न झालं. नवस केल्याप्रमाणे हे दोघंही जण एका महिन्याच्या नंतर नवी गाडी उचलून दोघंजणं बालाजीच्या दर्शनासाठी निघतात. तिथं जातात, बालाजीचं दर्शन करतात, एक दिवस तिथं आरामशीर राहतात, थोडं एन्जॉय करतात आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 6-6:30 वाजता आपल्या घराकडं म्हणजे मुंबईकडं ते निघतात. रस्त्याने येत असताना रात्रीचे 11-11:30 वाजले होते आणि त्या टायमामध्ये यांची गाडी मेन रोडवर अचानक बंद पडते. बंद पडल्याच्या नंतर आदित्य फुल टेन्शनमध्ये आला की नवी गाडी घेतलेली असून अशी अचानक बंद कशी पडली. ओव्हर स्पीड पण नाही केली आपण आणि जास्त प्रवास पण नाही केला, तरी ही अचानक गाडी अशी बंद का पडली. आदित्य विशाखाला म्हणतो, विशाखा तू गाडीमध्ये बस, मी बाहेर जाऊन बघतो की गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे. जर मला कळाला तर तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो, गाडीमध्ये येतो आणि नंतर आपण निघूयात. विशाखा म्हणते ओके ठीक आहे, प्रॉब्लेम नाही. आदित्य गाडीच्या खाली उतरतो, गाडीचं बोनट ओपन करतो, बघतो तर गाडीमध्ये त्याला काहीही प्रॉब्लेम दिसत नाही. कदाचित आदित्यला वाटतं की काही डीप मधातला प्रॉब्लेम असावा. गाडीचा बोनट खाली आपडतो त्या गाडीवर आणि गाडीमध्ये जाऊन बसतो आणि विशाखाला बोलतो की विशाखा काही थांबतो, कारण की ज्या जागेवर विशाखा बसली होती त्या जागेवर विशाखा नव्हतीच. आदित्य घाबरला. आदित्यनं मागच्या सीटवर बघितलं, मागच्या सीटवर सुद्धा विशाखा नव्हतीच, बसलेल्या सीटवर पण विशाखा नाही. आदित्य गाडीच्या खाली पटकन उतरतो आणि विशाखाला आवाज देतो, तर विशाखाचा आवाज त्याला अजिबात रिस्पॉन्समध्ये येत नाही. त्याला वाटतं की विशाखा आपल्यासोबत मस्करी करते काय की. आता नवीन लग्न झाल्याच्या नंतर मजाक मस्करी चालू राहते 1-1.5 वर्षापर्यंत. नंतर काय नाही, नंतर तू मर राहाय, कुणाला काही घेणं देणं नसतं. तसं या दोघांचं होतं. याला वाटलं की आता विशाखा आपल्यासोबत खूप जास्त मस्करी करते. तो विशाखाला आवाज देत राहतो, पण विशाखाचा काय आवाज रिटर्न येत नाही. 5 मिनटं होतात, 5 मिनटाचे 10 होतात, 10चे 15 मिनटं होतात, तरीसुद्धा विशाखा गाडीजवळ येत नाही. आता आदित्यला राग यायला लागतो आणि रागारागामध्ये विशाखाला म्हणतो की विशाखा मस्करी बस झाली, आता जर का तू आली नाहीस ना तर माझ्या इतकं वाईट नाही. तेवढ्यात आदित्यच्या कानावर काहीतरी खुळखुळ असा म्हणजे चलण्याचा आवाज येतो. फक्त आदित्य थोडासा असा मागं फिरतो आणि बघतो तर गाडीच्या पलीकडच्या साईडला मेन रोडच्या खाली एका शेतामध्ये कोणीतरी उभं असल्यासारखं याला दिसतं. याला वाटतं की विशाखा तिथं आहे आणि आदित्य तिथून उभा राहून त्या काठावरून मेन रोडच्या उभा राहून तिला हाक मारतो की विशाखा तू तिकडे शेतामध्ये काय करतेस, इकडे ये, चाल गाडीमध्ये ये पटकार. तर ती जे समोर राहिलेली व्यक्ती आहे जी लेडीज सारखीच दिसू लागली, मुळात ती विशाखाच होती. आणि तिने आपला हात असा लांबवल्याच्या नंतर जे मेन रोडवर जे वाहनं येतात जातात त्यांच्या त्या प्रकाशामध्ये थोडंसं आदित्यला दिसलं की तिने असा हात याच्याकडे लांबवलेला आहे. आदित्यला वाटलं की यार हे काय नवीन नाटक, आता हिचा मूड काय इथं झालाय का काय. आदित्य फुल तयारीमध्ये आपला मूड सेट करून शेतामध्ये एंटर करतो. त्याला वाटतं की आता या वातावरणामध्ये एकदा होऊन जाऊ द्या. आदित्य खाली उतरतो, त्या विशाखापाशी जातो जिथं ती उभी होती तिथं. ॲक्च्युली ती विशाखाच होती शेतामध्ये उभी, पण जसा जसा आदित्य तिच्या जवळ जाऊ लागला तशी तशी ती विशाखा रिटर्न उलट्या पावलांनी ती अशी पाठीमागं सरकला. आणि ती जशी जशी सरकते ना तसं तसं आदित्य तिला म्हणतो की अरे विशाखा आता बस कर की, किती लांब जायचं आहे अजून, अरे इथंच करू, कुणाचं काही लक्ष येत नाही आपल्याकडं, तू ये यार इकडं पटकर ये तू. तसं म्हणल्याच्या नंतर विशाखा स्टॉप जागेवर उभी राहते. उभी राहिल्याच्या नंतर आदित्य तिच्या जवळ जातो. जवळ गेल्याच्या नंतर तिच्याकडं बघतो आणि तिचे केस तोंडावर जे आलेले आहेत ते असे मागं सारतो, कानापाशी घेतो आणि तिला चुंबन करायला लागतो, म्हणजे किसिंग वगैरे करायला लागतो. रोमॅन्टिक या दोघांचं पण चालू होतं. आता याच्यामध्ये थोडंसं असं डोक्यामध्ये कन्फ्युजन होतं की असं रोमॅन्सपणा करायचा असेल तर विशाखा याला घेऊन जायला पाहिजे होतं, पण ती अगोदर गेली 15 मिनटं, तिनं काही रिस्पॉन्स दिला नाही. नंतर अचानक याला दिसायला लागली. तुम्ही बरोबर गेस करताय, ती विशाखा नव्हतीच, पण विशाखाच्या रूपामध्ये होती. तर दोघंजणं मस्तपैकी एकमेकांसोबत रोमॅन्स करू लागले. रोमॅन्स करता करता दोघाजणांनी स्पीडमध्ये एकमेकांचे कपडे कधी काढले यांना कळालंच. पूर्ण नग्न अवस्थेमध्ये आले आणि आल्याच्या नंतर अचानक आदित्यच्या कानावर एक आवाज येतो गाडी चालू होण्याचा आणि ती गाडी आदित्यची चालू होती. आदित्य मागं फिरून बघतो, आपली गाडी चालू झाली आणि अचानक आदित्यला वाटतं की गाडी आपली कोणीतरी चोरी करण्याचा प्रयत्न करते काय की.
विशाखाला म्हणतो, विशाखा तू 2 मिनिट इथं थांब. आदित्य पटकर आपली तो पेंट घालतो आणि गाडीकडे धावत पळत येण्याचा प्रयत्न. तो जसा जसा धावतोय तसा तसा तो एकाच जाग्यावर असल्यासारखा वाटतो. पहिले तर त्याला 2-3 मिनिटं कळतच नाही. त्याला वाटतं की गाडी दूर आहे, त्यामुळं आपल्याला तिथं पोहोचायला थोडा टाईम लागतोय. पण हा जोरात जोरात पळण्याचा प्रयत्न करतो, तरी पण तो त्या गाडीपाशी जात नाही. आणि तो नंतर लक्षात येतो की आपण आता पण तेवढ्याच अंतरावर आहे, जेवढ्या अंतरावर पहिले आपण होतो. तो खाली बघतो, इकडे तिकडे बघतो, तर त्याचं शर्ट एका बाजूला पडलेलं होतं आणि तो त्याच जागेवर उभा होतो. मागं फिरून बघतो तर विशाखा कोणीच नव्हतं तिथं. तो एकलाच उभा. तो अरे मी इथं कसा, आणि विशाखा कुठं गेली, विशाखा विशाखा असं म्हणताच एक जोराचा फटका त्याच्या डोक्यामध्ये आणि तो खाली पडल्या जातो. तो बेशुद्ध होतो. काही वेळानंतर त्याला होश येतो. तो थोडे जड झालेले डोळे आपले जबरदस्ती उघडल्यासारखे उघडतो. तर तो एका घरामध्ये असतो. एक जुनाट पंखावर लटकलेला तो थोडा थोडा हळूहळू आवाज करत करत फिरत असतो. ते फिरताना ते गंजाटलेला आवाज असा त्या टाईपचा तो पंखा फिरत असतो. आणि हा उठतो आणि असा बसतो फरशीवरती. बसल्याच्या नंतर त्याला अंधक समोर एक बेड पडलेला दिसतो आणि त्या बेडवर एक 4-5 वर्षाचा मुलगा बसलेला दिसतो. काहीतरी चटरमटर खात बसलेला. याच्या कानावर तो आवाज यायलेला असतो. चटपटा कसं खातो आपण अशा टाईपचा, तशा टाईपचा याच्या कानावर आवाज आल्यासारखा येतो. हा अर्धा नंगा पुंगा बसलेला तिथं आपल्या डोक्याला असा हात लावत बघतो. आणि असा जसा उठतो तसा तसा तो होशमध्ये येतो. तसं तसं याच्या अंगामधल्या ज्या वेदना आहेत त्या वाढायला लागतात. ह्या ओरडायला लागतो की इतकं मोठं खतरनाक असं कशी अंगाची आग होऊ शकते. आदित्य हळूवार आपल्या डोक्याला लावलेला हात आपल्या डोळ्यासमोर आणतो आणि बघतो तर आपल्या हाताची 2 बोटं गायब, म्हणजे 2 बोटं कापल्या गेलेली आहेत. आणि तो जोरात ओरडतो. ओरडल्याच्या नंतर इकडे तिकडे बघतो, उठण्याचा प्रयत्न करतो. आणि जसा तो उठण्याचा प्रयत्न करतो तसा तो भाडकर खाली पडतो. कारण की त्याचा डावा पाय डोंगळ्यापासून तुटलेला, ते तोडून काढलेला. आता तो फुलपणे ओरडत असतो जमिनीवर पडून. आणि ओरडता ओरडता त्याचं लक्ष पुन्हा पलंगावर येतं. तर जिथं तो 4-5 वर्षाचा मुलगा काहीतरी चत्रमत्र खात त्याच्याकडे जातं. त्याच्याकडे जरा निरखून बघतो तर त्याला दिसतं की ते जे 4-5 वर्षाचा मुलगा बेडवर बसलेला आहे, तो मुलगा याचे बोटं खातोय, अक्षरशः बोटं खातोय. आणि याच्याकडं टक लावून बघतोय आणि खाता खाता हळूवार स्माईल देते. एखादं लहान छोटंसं मुलगा कसं काही खाता वेळेस एखाद्या माणसाकडं प्रेमाने स्माईल देतं, तशा टाईपचं ते बाळ याच्याकडं प्रेमाने स्माईल देतं. आणि बघता बघता त्याचे ते 2 बोटं अलगद खाऊन टाकतं. आणि खालचं पुन्हा एक बोट उचलतं. ते बोट पाहिल्याच्या नंतर हा थोडासा कन्फ्यूज होतो की ते बोट आहे का असं. ते बोट माणसाच्या पायाचं होतं. आणि नंतर आदित्य आपल्या पायाकडं बघतो. एक पाय तर तुटलेला होताच, पण जे दुसरा पाय होता त्याचे 4ही बोटं गायब होती. आता पुन्हा आदित्य खिंकाळून ओरडायला लागला. तेवढ्यात ते मुलगा असा त्याच्या हातातले जे बोट आहेत तो खाली टाकतो आणि झपझप झपझप त्या बेडच्या कॉर्नरवर येतो आणि याच्याकडे बोट दाखवून आवाज बंद असं म्हणल्याच्या नंतर आदित्य जितकं खिंकाळत होता त्याच्या तर एकदम असा चुप्प राहिला आणि असा हळूवार त्याच्याकडे बघायला लागला. तर तो मुलगा म्हणतो, माझी आई, म्हणजे माझी आई तिकडे बसलेली आहे. तिला आवाज केलेला पसंत नाही येत. आवाज करू नको. असा तो मुलगा तोतऱ्या बोबडीनं आदित्यला बोलतो. असं बोलल्याच्या नंतर आदित्य जो मुलगा तिकडे इशारा करतो तिकडे आपली मान फिरवतो आणि बघतो. एका कोपऱ्यामध्ये एक लेडीज असं मुंडकं त्या कोपऱ्यामध्ये घालून असं बसली होती, पाठीमागे करून. हा तिच्याकडे बघतो आणि ती लेडीज हळूवार तिचं डोकं असं मागं फिरवते, पूर्ण मागं. पाठ समोरून येते, डोकं तिच्या वर येतं आणि ती हसते. हसल्याच्या नंतर हा पूर्ण आरपळतो. कारण की जी लेडीज तिथं बसली होती ना ती दुसरं कोणी नव्हतं, ती विशाखा होती. आणि ती तिथून उठते, अशी उभी राहते
उलटं मुंडकं पाठीकडं झालेलं, उभी राहते आणि पाठीकडूनच खाली वागते. जसं की असं कसं घोड्यासारखं आपण वागतो तशी पाठीकडून वागते. तिचे टोंगळे उलटे होतात आणि तसं जसं घोडं किंवा कुत्रा चार पायावर कसं जनावर चलतं त्या टाईपचं ती विशाखा चलत चलत आदित्यच्या जवळ येते. एकदम जवळ, एकदम क्लोज, खूप क्लोज येते आणि हळूवार आदित्यच्या होठावर चुंबन करते आणि थोडंसं दूर होऊन त्या बेडच्या जे पाठी असते ना त्याला टेकन देऊन अशी बसते. बसल्या बसल्या आदित्यच्या तोंडाकडे निहाळत राहते. आदित्य तिला बघून फुल कन्फ्युजनमध्ये होता. त्याला बोलायचं काही कळत नव्हतं. ज्या मुलीवर आपण इतकं जास्त प्रेम करायचो आज अचानक आपल्यासोबत असं झालं आहे. खूप टेन्शनमध्ये होता आणि त्याचे पाय तुटलेला, हाताचे बोटं तुटलेले, तो वेदनेमध्ये होता. त्याला काहीही कळत नव्हतं. तो खूप ओरडण्याचा प्रयत्न करू लागला, त्याला खूप जास्त त्रास होऊ लागला, पण त्याला हालचाल काही करता येत नव्हतं. जसं की त्याला जमिनीनं असं आखडून धरलेलं आहे अशा प्रकारे त्याच्यासोबत घडू लागलं. आणि बघता बघता त्या विशाखाचा चेहरा पूर्णपणे बदलायला लागला एका दुसऱ्या लेडीजमध्ये. आणि त्या लेडीजमध्ये बदलल्याच्या नंतर पूर्ण पांढरा चेहरा झाला. त्या लेडीजचा पूर्ण चेहऱ्याचा नक्षा वगैरे विशाखाच्या चेहऱ्याच्या नक्षावर आला, म्हणजे पूर्ण चेहराच बदलून गेला. आणि जेव्हा विशाखाचा चेहरा बदलला त्यावेळेस आदित्यचे पूर्ण नटबोल्ट ढिले झाले, म्हणजे तो पूर्ण शॉक झाला. आणि आदित्य म्हणतो, प्रिया तू? इतकं बोलताच ती बेडला टेकून बसलेली बाई झाप खाते आदित्य आणि आदित्यचा गळा बघता बघता फाडून टाकतो. आदित्य जागीच ठार. दिवस निघतो. दिवस निघल्याच्या नंतर जिथं ती आदित्यची कार होती त्या जागेवर खूप वाहनं थांबली होती. कारच्या आजूबाजूला खूप जास्त गर्दा होता. तर पोलीस येते. पोलीस आल्याच्या नंतर त्या कारपाशी बघते तर पोलीस पूर्णपणे शॉक होते. जसं की तिथले आजूबाजूचे जमलेले माणसं शॉक झाले, कारण की त्या कारच्या समोर आदित्यचं मळ पडलेलं होतं आणि जे कारचा टायर असतो त्या टायरामध्ये नग्न अवस्थेमध्ये विशाखा आपल्या मांडीमध्ये मुंडकं खुपसून बसलेली होती. एकदम शांत, कुणालाही काहीही बोलत नव्हती. आदित्यचा एक पाय तुटलेला, हाताची बोटं तुटलेली, एका पायाची बोटं तुटलेली, गळा पूर्णपणे फाटलेला, पोटातून आतडे बाहेर येऊन पडलेले. ते पूर्णपणे असं एकदम शिड बितड झाल्यासारखं आदित्यचं मड तिथं पडलेलं होतं गाडीच्या समोर आणि गाडीच्या टायरपाशी त्याची बायको बसलेली होती. पोलीस येतात. पोलीसवाले त्या विशाखाच्या अंगावर कपडा वगैरे टाकतात आणि त्या मुडद्याला तिथून उचलतात आणि हॉस्पिटलमध्ये पाठवतात. बाबा याचं काय ती बघा. आता पोलीसचा पूर्ण शक त्या विशाखावर होता, पण विशाखा कुणाला काहीही बोलत नव्हती. विचारपूस करायला गेलं तर विशाखा नुसती एकटक त्या समोरच्या माणसाकडे बघायची, एकदम सायलेंट, एक शब्दही बोलायची नाही. तेवढ्यात त्या पोलीस स्टेशनमध्ये एक माणूस येतो जो की आदित्यचा मित्र असतो. त्याचं नाव असतं चंपक. तो पोलीस स्टेशनमध्ये येतो. विशाखाची हालत बघतो. विशाखा त्याच्याकडे बघून ती हळूवार स्माईल करते आणि म्हणते, आदित्य गेला आदित्य. विशाखाचं असं हसणं आणि असं बोलणं बघून चंपक पूर्णपणे घाबरतो, कारण की विशाखा या अगोदर अशी कधीच नव्हती आणि विशाखा आणि चंपक चांगले मित्र होते. त्यामुळे चंपकला माहीत होतं की विशाखा ॲक्च्युअलमध्ये कशी होती. पण चंपकला असं वाटलं की नाही, ही विशाखा नाही आहेच. तो पोलिसला म्हणतो की नाही बाबा, या विशाखाचं मानसिक संतुलन काय मला ठीक वाटत नाही आहे, हिचा विलाज करा. कारण की ही लग्न अगोदर अशी नव्हती आणि लग्न झाल्यानंतरही अशी नव्हती. ही बाई इतकी शार्प आणि इतकी चांगली होती की विश्वास करणं कठीण आहे. हिने मर्डर नसेल केला, मर्डर दुसरं कोणीतरी केला असेल, त्याची तुम्ही पडताळणी करा, कारण की विशाखा असं काही करू शकत नाही. चंपक फुल टेन्शनमध्ये होता. चंपकने जेव्हा त्या आदित्यचं मड पाहिलं त्यावेळेस चंपकने एकदा दोनदा तर उलट्या केल्या, कारण की इतकं भयानक त्याने आयुष्यामध्ये कधी पाहिलं नाही. अस्तित्वामध्ये तर सोडूनच द्या, त्याने मूव्हीजमध्ये सुद्धा कधी बघितलं नाही. तर त्याला ते सहन झालं नाही आणि त्याच्या डोक्यामध्ये ते घुमूच लागलं. तो घरी जातो. घरी गेल्याच्यानंतर झोपी जातो तर झोपेमधून दचकू उठतो. त्याला ते प्रसंग आणि तो जे मड्याचा प्रसंग आहे तो त्याने पाहिलेला
ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोरून जातच नव्हतं. इतकं भयंकर भयंकर होतं. आता चंपकचं एक फार्म हाऊस होतं एकल्यामध्ये. कधी जर याला टेन्शन वगैरे आलं, काही प्रॉब्लेम आली, तर तो तिथं जाऊन थोडा रिलॅक्स करायचा. आणि आजही तो त्या फार्म हाऊसमध्ये जातो आणि तिथं बसतो आणि रिलॅक्स करतो. फ्रीजमध्ये ठेवलेली विस्कीची बॉटल काढतो, समोर ठेवतो, दुकानावरून चकना वगैरे आणतो, प्लेटमध्ये टाकतो आणि विस्कीचा एक पॅक भरतो. पॅकवर पॅक विस्कीची अर्धी बॉटल तो पार करतो आणि शांततेमध्ये त्या नशेमध्ये झोपण्याचा प्रयत्न करतो, की बाबा जे आदित्यसोबत झालं आहे ते विसरावं या नशेमध्ये आणि मला एक दिवस तरी आरामशीर झोप लागाल. 9-10 दिवस झाले होते त्याला बरोबर झोप लागत नव्हती या दृश्यामुळं. आणि कदरून तो या फार्म हाऊसवर आला होता की नशा करून तरी कमीत कमी झोप येईल. त्याने 2-3 झोपेच्या गोळ्यासुद्धा खाल्ल्या होत्या, तरीसुद्धा त्या गोळ्याचा असर पण त्याच्यावर झाला नाही. इतकं भयानक ते दृश्य त्याच्या नजरेसमोर येत होतं. चंपकच्या रूमचा दरवाजा उघडाच होता आणि चंपक थोडा नशेमध्ये धूत होऊ लागला. तेवढ्यात चंपकच्या कानावर एक आवाज येतो, जी खेळण्याची गाडी नसते का, रिवर्स सोडली की समोर जाते, सो अशा टाईपची, तशा टाईपचा त्याच्या कानावर आवाज येतो. आणि तो जड डोळ्याने असं उघडं करून आपल्या दरवाजाकडे बघतो, जो त्याच्या रूमचा दरवाजा असतो त्याच्याकडे. खाली बघतो तर एक छोटीशी कार बाहेरून त्याच्या घराच्या त्याच्या रूमच्या मधात येते, चलत आणि चंपकच्या पायाला येऊन टाकतो. चंपक उडतो अशा नशेडीमध्ये आणि खाली बघतो. ती कार उचलतो आणि असं तिला चौकून फिरून बघतो. तर चंपकचे डोळे जे नशेडीमध्ये असे अर्धे लागलेले होते ते पूर्णपणे ओपन होतात, कारण की चंपकला यावेळेस काहीतरी आठवलं होतं जे त्यानं आणि त्याच्या मित्रानं आदित्यनं केलं होतं. त्याच्या डोक्यामध्ये खटाखट फुटेज उमटू लागला. एवढं झाल्याच्या नंतर लगेच त्याच्या कानावर दुसरा आवाज येतो, छोट्याशा बाळाचा हसण्याचा. आणि तो पुन्हा दरवाजाकडे बघतो. दरवाजामधून एक छोटंसं बाळ छोट्या पावलानं त्याच्या रूममध्ये येतं. याच्या समोर येऊन उभं राहतं आणि आपला हात लांबवतं की माझी कार मला वापस करा. चंपक त्याच्याकडे बघतो आणि भाडकर आपले दोन्ही पाय उचलून त्या सोफ्यावर एका कोपऱ्यामध्ये जाऊन दडतो. तू 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 कसा काय इथं असं म्हणतो आणि ते बाळ हळूवार हसतं. त्या बाळाचं दृश्य चंपकला असं दिसतं, त्याची अर्धी मान कापलेली, असा अर्धा पडलेला, त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे झालेले, हाताची बोटं कापल्या गेलेली, पायाची बोटं कापल्या गेलेली. त्याचा एक पाय टोंगल्यापासून नव्हता, तरी पण तो उभा होता आणि जसं की तो दोन्ही पायावर चलतोय त्या प्रकारे तो चलत चंपकच्या जवळ आला. माझी काल मला दे. चंपक फुल भिलेला. तेवढ्यात तो जो चंपकचा दरवाजा होता तो पुन्हा वाचतो असा फुल उघडल्यासारखा. चंपक दरवाजाकडे बघतो तर तिथे एक साडी घालून उभी असलेली बाई होती, मोकळे केस सुटलेले. ती रूमच्या मधात येते, लेकराच्या पाठीमागून अशी वर उभी राहते. चंपक पूर्णपणे गावाजोगी झालेला. चंपकला बोलायचं सुद्धा कळत नव्हतं आणि त्याच्या हातात असलेली कार तो झटकन सोडून देतो आणि तो हडबडतच बोलतो, कोण आहे असा चंपक बोलताच तो मुलगाही हसायला लागतो आणि त्याच्या पाठीमागे उभी असलेली ती लेडीज पण हसायला लागते, ती बाई पण हसायला लागते आणि ती आपल्या चेहऱ्यावरचे असे केस करून कानामागं टाकते. त्यावेळेस चंपक पूर्ण शॉक होतो. ती दुसरं कोणी नव्हती, ती विशाखाच होती. चंपक म्हणतो, विशाखा तू इथं कस काय एवढ्या रात्री? आणि हा मुलगा इथं कस काय? हा तर मेला होता ना. एवढं बोलताच विशाखा हसते आणि हसता तिचा चेहरा पूर्ण बदलल्याच्या नंतर चंपक म्हणतो, प्रिया तू, अगं तुला तर मारलं होतं ना. आता जी प्रिया होती तिचं लग्न झालेलं होतं आणि तिला एक 4-5 वर्षाचा मुलगा देखील होता. चंपक आणि आदित्य या दोघांनी मिळून 2 वर्षापूर्वी प्रियाचा बलात्कार केला आणि तिचा मुलगा मधात येऊ लागला, त्यामुळे तिच्या मुलाला देखील मारलं आणि इतक्या क्रूरताने मारलं, तिच्या छोट्या मुलाचे बोटं तोडले, पाय तोडला आणि नंतर गळा कापून त्याला जीव मारला. आता झालं असं होतं की जो प्रियाचा नवरा होता तो यांचाच मित्र होता, पण प्रियावर या दोघांची नजर होती
आणि ही गोष्ट तिच्या नवऱ्याला कळाली. नवऱ्याला कळाल्याच्या नंतर तिच्या नवऱ्याने या दोघांजणांसोबत भांडणं केले. भांडणं करून तिच्या नवऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट देईल म्हणून असं यांना धमकी दिली आणि यांच्यासोबत जास्त वादावाद झाला. आता हे जे सगळं काय कारण झालं होतं ते सगळं कारण या चंपकच्या फार्म हाऊसवरच झालं होतं. आणि या दोघांनी मिळून त्या प्रियाच्या नवऱ्याला म्हणजे या दोघांच्या मित्राला तिथं जीव मारून त्या जागेवर पुरलं होतं. आणि ती गोष्ट या दोघांनाच माहीत होती. आणि या दोघांचा मित्र असल्यामुळं प्रिया आणि तिचं लेकरू याच फार्म हाऊसवर विचारपूस करण्यासाठी या दोघांपाशी आली होती की माझा नवरा तुम्ही बघितलाय का, 2-4 दिवस झाले तो घरी आलेला नाही आहे. आणि या दोघांची नजर तर पहिलेच्या प्रियावर होती. कोणी नसताना रात्रीची वेळ असताना प्रियाला आणि तिच्या लेकराला फार्म हाऊसमध्ये कोंडून ठेवलं होतं. आणि लगातार 4-5 रात्री या प्रियावर या दोघांनी मिळून बलात्कार केला होता. आणि नंतर लास्टला हिच्या लेकरालाही जीव मारलं आणि प्रियालाही जीव मारून जिथं तिचा नवरा पुरला होता त्याच्या साईडला या दोघांना पुरलं होतं. आणि आता ती 2 वर्षाच्या नंतर आपला बदला घेण्यासाठी या दोघांपाशी आली. पहिले तर प्रियाने आदित्यला मारून टाकलं आणि आता बारी होती चंपकची. तर चंपकला हा फ्लॅशबॅक पूर्ण आठवला जेव्हा प्रियाचा चेहरा बघितला त्यावेळेस. चंपक प्रियासमोर हात जोडू लागला, त्या लेकरासोबत हात जोडू लागला. पण प्रिया आणि ते लेकरू फक्त आणि फक्त हसू लागलं. चंपकला काहीही सुधरत नव्हतं. आणि बघता बघता ते लेकरू चंपकच्या शेजारी जाऊन बसलं एकदम खेटून आणि त्या चंपकच्या बोटांना असं चोंबळू लागलं. तो चंपक काहीही करू शकत नव्हता, फक्त माफी मागू लागला, हात जोडण्याचा प्रयत्न करू लागला. आणि ते मुलगा त्या चंपकचा हात असा हातामध्ये घेतो, तोंडापाशी आणतो आणि जसं एखादा कुत्रा चावावं तसं तो मुलगा चंपकचे बोटं फोडू लागला. पण चंपक तिथून उठून धावूही शकत नव्हता आणि ओरडूही शकत नव्हता. तो बोटं पाहता पाहता चंपकचे 5 बोटं खाऊन टाकतो आणि चंपक वेदनेने आतले आत खिंकाळतो, ओरडतो, पण त्याचा आवाज तोंडाच्या बाहेर येतो. त्या फार्म हाऊसच्या रूमचे सगळे दरवाजे ॲटोमॅटिक बंद होतात आणि चंपक त्या सोप्यावरून खाली जमिनीवर पडतो. पडल्याच्या नंतर तो जो छोटा मुलगा आहे चंपकच्या छातीवर येऊन बसतो आणि त्याच्या गळ्याला चावायला लागतो. कच 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 सगळे लोळे तोडून काढतो. चंपकचा गळा तो मुलगा डसून डसून त्याच्या धडापासून त्याचं मुंडकं. 2-3 दिवस होता तर चंपकचा आता पता कुणालाही लागत. त्याच्या घरचे पोलीस कंप्लेंट करतात की चंपक 2-3 दिवस झाले घरी आला. तपास करता करता पोलीस त्याच्या फार्म हाऊसवर जाते आणि फार्म हाऊसचा दरवाजा ओपन करते तर पोलीस पूर्णपणे शॉक होते. जो चंपक आहे त्याचा डोकं धडापासून अलग होतं, म्हणजे मुंडकं. त्या मुंडक्यामधून त्याचे डोळे असे बाहेर लटकलेले होते, जीभ बाहेर आलेली होती, दात पूर्णपणे पडलेले होते आणि ते पूर्णपणे सडलेलं होतं. त्याचे दोन्ही पाय जाग्यावर नसतात, एक पाय इकडं तुटून पडलेला असतो, एक पाय इकडं तुटून पडलेला असतो आणि दोन्ही हातसुद्धा जाग्यावर. ते कोसल्याची जी अळी असते ना तिच्यामधून कसा दोरा बाहेर येतो तसं चंपकच्या पोटाच्या बेंबीमधून त्याच्या पोटामधले सर्व आतडे बाहेर आलेले असतात आणि सगळ्या रूमनं पसरलेले असतात. चंपकचं पोट पूर्णपणे खोल जाऊन बसलेलं असतं कारण की त्याच्या पोटामधले जेवढे पण आतडे आहेत ते सगळे काही बाहेर पडलेले असतात आणि त्याचं जे पूर्ण आतडे वगैरे मांस वगैरे आहे ना ते पूर्ण सडलेलं असतं. त्याच्यावर गुणगुण माशा बसलेल्या असतात. आणि त्याच्यापेक्षा शॉकिंग गोष्ट अशी की त्या रूमच्या एका कोपऱ्यामध्ये विशाखा बसलेली असते, पूर्ण बसते. तशीच जशी पहिले आदित्यच्या मड्यापाशी त्या कारच्या टायरच्या टायरला खेटून बसलेली असते तसंच इथं त्या कोपऱ्यामध्ये बसलेली असते. त्या विशाखाला उचलते आणि विचारपूस करते तर विशाखा फक्त आणि फक्त पोलीसच्या चेहऱ्याकडे बघते आणि हसते. विशाखाचं ट्रीटमेंट होतं तर विशाखा पूर्णपणे पागल झाली आहे असं कळतं. आणि जेव्हा पोलीस तिथं पडताळणी वगैरे करते, फिंगरप्रिंट वगैरे असं तसं चेक करते तर त्या फिंगरप्रिंटवर याच्यामध्ये विशाखाचे फिंगरप्रिंट अजिबात दिसत नाहीत. तिथं जे फिंगरप्रिंट दिसतात ते दुसऱ्याच व्यक्तीचे दिसतात आणि त्या व्यक्ती मेलेली असते आणि ती व्यक्ती असते प्रिया. पोलीस इथं पूर्णपणे शॉक होते. पोलीस पडताळणी करते त्या प्रियाची की प्रिया नेमकी आहे कुठं. आणि नंतर ती पडताळणी करता करता त्यांना असं कळतं की याच फार्म हाऊसच्या समोर प्रियाला पुरलेले. जेव्हा प्रियाचं मडं बाहेर काढण्यात येतं तिच्यासोबतच तिच्या नवऱ्याचे कंकाल आणि तिच्या लेकराचे कंकालसुद्धा बाहेर काढण्यात येतात. आणि नंतर पोलिसला असं वाटतं की कदाचित
प्रिया आपला बदला घेण्यासाठी आली आहे आणि तिचा बदला घेतला आणि ती निघून गेली. आणि खरंच तसंच झालं होतं. आणि विशाखा जी उरली होती ती पूर्णपणे मेंटल झाली होती आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये होती. अरे बापरे. तर ठीक आहे, आजची स्टोरी इथंच संपवूयात. स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण की तुम्ही जर एक सबस्क्राईब केला ना तर तुमच्यासाठी अशाच इंटरेस्टिंग स्टोऱ्या आणत राहील. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत राम राम.